नमस्कार, मी संयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या अकोली तालुक्यात मोठ्या प्रमाणात शाखा सुरू करण्यात आल्या आहेत। अकोली तालुक्यातील अनेक हिंदू तरुण बजरंग दलाकडे आकर्षित होताना दिसतात। तालुका संयोजक राहुल ढोक यांनी बजरंग दलाच्या साहाय्याने मोठे संघटन केल्याचे पाहायला मिळत आहे। रविवारी 26 जानेवारी या दिवशी राजूर या ठिकाणी भव्य शाखा उघडण्याचा कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून SZ देशमुख हे उपस्थित होते। बजरंग दलाची भूमिका आपल्याला सांगितली। या सगळ्याचं जे मूळ आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे। 1925 साली केशव बळीराम हेडगेवार नावाच्या एका माणसाने विचार केला की आमचा देश परतंत्र का राहिला, आमच्यावरती अत्याचार का झाले, आमची देवळं का पडली, आमच्या महिलांच्यावरती अत्याचार का झाले। या सगळ्याचं एकमेव कारण जे होतं, आम्ही एकत्र आलो नाही, आम्ही विभागलो। जातींच्या निमित्तानं, भाषेच्या निमित्तानं, प्रांताच्या निमित्तानं, श्रद्धांच्या निमित्तानं आम्ही विभागलो गेलो। उद्या हा देश स्वतंत्र होईल। स्वतंत्र झाल्यानंतर देखील जर हे दोष आमच्यामध्ये तसेच राहिले तर ते स्वातंत्र्य देखील फार काळ टिकणार नाही। म्हणून या ठिकाणी माणसं संघटित केली पाहिजे, एका विचारानं जातील अशा तऱ्हेचा विचार केला पाहिजे। किती मुघल या देशामध्ये आले, फक्त 35,000, आणि या 35,000 त्यावेळेच्या 20 कोटी लोकांच्या वरती राज्य केलं। आमची मंदिरं फोडली, आमच्या महिला ज्या होत्या त्या महिलांच्या वरती अत्याचार केले, माणसं पकडली आणि पकडलेली माणसं गुलाम म्हणून विकली। याचं एकमेव कारण मी एकत्र नव्हतो। किती ब्रिटिश आले या देशामध्ये, फक्त 1000। यावेळी शुभम मुर्तडक, विशाल वाकचौरे, राहुल ढोक, समाधान भाऊ कापसे, भास्कर भगत, गणेश धुमाळ, साहिल साळुंके, हर्षद भांडमुके, हर्षद गंभीरे, अक्षय मुतडक, ज्ञानेश्वर देशमुख, पप्पू लहामगे, वैभव लहामगे, साहिल हेकारे, समाधान लहामगे, आनंद अवचिते, दीपिकाताई शिंदे, श्याम चांडोले। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।